पण बी विकत घेतात. हा घेतात ना लोक. हा तर आता हे लाकडावाल्याला इकून टाकू आणि हे जे चांगले चांगले चीज आहेत का व्यापारी आलो त्याला दाऊ आणि ह्याचा सौदा करून टाकू पक्का. हे बघ आता मी एक फांडी राहिली ते डाळतो. ते व्यापारी आलेले मध्ये मध्ये बोलू नको बरं का येड्यावानी. मी कशाला मध्ये बोलू? हा अजिबात बोलू नको. मी ते व्यवहाराचं बरोबर फिरतो. राम राम पाहुणा. राम 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 राम. मग काय नाही एका ही चीज दावायची होती तुम्हाला. काय दाविता ही काय केलं? ही तर सगळं तोडून टाकलंय तुम्ही. एवढ्याचीच एवढ्या लयचीच. अहो ते काय माहितीये का तुम्हाला ते चिजा तोडल्या नाही आम्ही. मग त्या फांद्याले वासवा करीत होत्या म्हणून म्हणलं ते काढून टाकावं आपल्या. ते कायमच काढायचं आम्हाला. चीजच काढायची का? चीज नाही काढायची हो त्या फांद्या. मग हा. केवढ्याला द्यायची? का आता बघा तुम्ही काय असेल त्या बाजाराप्रमाणे घेऊन टाका एवढी. पण हाय बरं का आता त्याला माणसं ते म्हणल्यावर परवडन का तुम्हाला? आता ते माणसं ते तुमच्या ताब्यात आला आम्ही काय करणार आता आमचं झाड आहे. बघा मग काय असेल ते सांगा तुमचं. तसे चिचा पण नाहीत बरं का लई. तरी द्यायची का 5,000ला? 5,000 काय? अहो काय 5,000 म्हणजे आम्ही इथं वाढवली लहानपणापासून तिला आणि मग फवारान हाणलाय आम्ही अहो, दरवर्षी देतात आता आणि काय आता ह्या वर्षी एवढ्या चिचाला भाव नाहीत आणि एवढा चिचा पण नाही याला. तुम्ही बघितल्यात का कुठे चिचा याला? अहो पण जेवढ्या किडक्या होत्या त्या अगोदरच आम्ही फवारा मारून मस्त ही झाल्यात त्याला चांगले लागले. काय बोलता राव ताई तुम्ही? फवारा वर कुठं फवारा आणतात का? नाही नाही ती दोरीने आम्ही वर पंप लावला होता. हा हा ते पण या बघा चिचा बी चांगली आहे आणि यंदा तुम्हाला जास्त गावायच्या आता नाही. त्यातले तुम्ही निम्म्या तोडून टाकले याच्यातले तर वायाला जाते सगळ्या. एक काम करा तुमचं नाही ना आमचं नाही 8,000 ठरवून टाका. लय होते राव 5 कुठं 8 कुठं. पण काय सांगता शेवट सांगा एकदाच. 6,000च्या पलीकडे काय होणार नाही. एक काम करा बघा काय? 8 नाही 6 नाही 7 ने ठरवून टाका. चला आता ले नका बोलू. अहो नाही परवडत राव. चिचा तुम्ही बघितलेत का? मला त्याला खर्चच किती आहे. मग एक मिनिट काय काय चाललंय तुमचं 7-8 काय चाललंय? हो ती चिचा बघा आलो तुम्ही. अच्छा मग मी नाही मग चिचाचा व्यवहार कोण करत? भाऊजी तुम्ही करताय काय? पाहुणं करतात ना. हा तर मीच ठरवित होतो. नाही मी ठरवून घेते ना. मी ते दुसऱ्याला दिलेली चिंच ते 2-3 दिवसात जाणार आहेत घेऊन. तुम्ही कशाला यांच्या बरोबर अहो, ठरवता? पण आता चाललाय यावर तर तुम्ही कशाला बोलता? अहो पण चिंच माझी आहे मी ठरवलेलं आहे आधीच. मग आता तुम्हाला यांनी डबल ठरवायचा काय संबंध? अहो, पण त्यांनी मला बोलावलंय ना आता. माझी चीज मी माझा व्यवहार करेन ना. तू भाऊ आणि फांद्या बिंद्या कशाला मोडल्यात? कोणी मोडल्यात ह्या? अहो ते मी छाटल्या होत्या त्या. अहो पण कशाला छाटायचं तुम्ही? ह्या वर्षी चिंच आमच्याकडे आहे, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. मग फांद्या बिंद्या छाटायच्या माझा परस्पर व्यवहार कशाला करायचा तुम्ही? एक काम करा तुमचं तुम्ही काय असेल ते बघा आणि मला फोनवर सांगा मग तसं. नाही काय नाही अहो, आमचं ते- चिंच मी दिलेली आहे. अहो मला सांगा भाऊजी चिंच जर ह्या वर्षी आमच्यात आवडीत आहे मग तुम्ही माझ्या परस्पर फांद्या तोडल्यात व्यवहाराला माणूस बोलावला हे पटतं का तुम्हाला? त्या बार चिचा वाळत आले तरी तुम्ही व्यवहार करा ना त्याचा. ह्या वर्षी चिंच माझ्याकडे आहे. मी त्या चिंचा झाडाला वाळून देईन नाही तर झाड पेटून देईन. मी माझं बघन ना. तुम्हाला कुणी सांगितलं माझ्या परस्पर व्यवहार अरे करायला? हे बरं आहे यांचं. तुला ना मला घाल कुत्र्याला. मी माझं काही करन ना. मागच्या वर्षी चिंच तुमच्याकडे होती आम्ही काय बोललो का दोघं? आपण त्या वाळून चालल्यात म्हणलं नसन गरज तुम्हाला म्हणून मी ठरवाय आलो. मी माझं ठरवं ना. मग मला एकदा विचारायला याची पद्धत आहे का नाही? चिंच वाळून चालल्या तुम्हाला काय करायची का मी घेऊ का? माझ्या परस्परच सगळं चालू करायचं होतं. अहो, आमच्याच बापान लावलेले झाडे ना. मी नाही तर तुम्ही दोन तर मालक की. हा मग ह्या वर्षी आता आम्ही मालक आहे ना. तुमचं झालं ना मागच्या वर्ष. काय कालवा लावलाय? अहो बघा ना आपल्या परस्पर चिंच विकायला काढली आणि मी त्या माणसाला चिंच देऊन 4 दिवस झाले. तो म्हणला येतोय 2 दिवसांनी. अरे मी आजच्या दिवशी सांगितलं त्या माणसाला. अरे पण तुम्ही अजून तोडली नाही काहीच केलं नाही. मी म्हणलं नाही गरज तुम्हाला. मला अडचण होती पैशाची. 1 वर्षाचं डायरेक्ट ठरलेलं आहे ना. ठरलेलं आहे पण पाडाय नकोय मग तुम्ही तरी. मग तुमची बायको काय म्हणते माहिती का? ही यावेळेस आम्ही गळून देऊ नाही तर काय करू नाही तर झाड पेटून देऊ म्हणजे पुढच्या वर्षी आम्हाला नाही भेटलं पाहिजे काही. ती फक्त तसं म्हणती. ती काय लगेच तसं करायला निघालेली काय ड्रमच घेऊन निघाली होय लगेच चिचावर. पद्धत असती बोलायची. मी फक्त बोललं तुम्हाला समजून सांगायला म्हणून बोलले का तेच लावून धरायचं आता. अरे मला बी जरा पैशाची अडचण होती यंदा म्हणून म्हणलं तोडावा डायरेक्ट. तू इकडे ये 1 मिनिट. अरे मग तुला शब्दाने मी म्हणलं असतो का काही तोडच म्हणलं असतो ना. तर तू विचारलं की एकदा तरी डायरेक्ट आला व्यापारी घेऊन आलाय. आता विचारायचं काय या वर्षी नाही म्हणलं पुढल्या वर्षी तुलाच दिलं असतं की मी बी. हा तुम्ही 2 वर्ष घेतली असती पुढचे. हा मग परत पुढच्या वर्षी तुम्ही म्हणले असते नाही मागचं आणि वर्ष ही- तुमचं होतं जर तुम्ही ठीक दिले आम्हाला. ठीक आहे. मग ही कुऱ्हाड घेऊन चिचा खालच्या तोडून टाकल्यावरती काय राहिलं त्याच्यामध्ये? अरे त्याचा वासवा बी होता आता मरणाचा. खिडक्याचीच होत्या. व्यापाऱ्याला दिसले होतो घेईन का? आम्ही खिडक्या सोडून टाकल्या दिसतात का तुम्हाला खिडक्याच? बरं आमचं आम्ही बघू दोघं भाऊ. तुम्ही आता लई डोकं नका घालू याच्यामध्ये. हा आम्ही तसं बी डोकं घालीत नाही तर चला आपलं जा. जातो आम्ही घरी. कशाला मोकार हाताने कुटाणा करीतो? अरे एवढं काय झालं परस्पर ऐकलं तर? अरे पण एकदा शब्दाने म्हणला असता तुझी अडचण एवढ्या की चिचा इकून संपणार आहे का? हा
अरे पण त्याला काय आता म्हणजे शेवटी तुझं असंच म्हणणं आहे ना मी तुझ्या पाया पडायला यावा. तू एवढा कस काय बदलला रे? एवढा कस काय बदलला म्हणजे अरे साधं झाड दिलं तर तुला का भांडायला पाहिजे? भांडत नाही मग बायको एकदा तुझी चौकाडा सांगू का? बायको देखता नाही पण काय झालं एक दिवस मी दिलं परस्पर म्हणून 1 वर्षी तर. झाडच कापून नी. पण एकदा तरी विचार ना. ती बोललीस ना तुला एका शब्दाने तरी म्हणे ती उद्याच्याला मला येऊन परत म्हणे बाबाला विचारलंच नाही बाबा. बर चल विचारलं तुला आता काय 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 करू सांग त्याचं. ही चिचाच काहीच नको करू. हा. वाटलं तर इकून टाक. हा पण काय अडचण आहे ती सांग बाबा. आणि वाटलं तर पैसे माग. हा बरं मग तेवढं मला पैसे देऊन टाक. 15-1 हजार लागत होतं. हा हा देईन आता 25 तारखेला पगार होईल मग देईन. आणि ह्याचं काय करतो आता मग? देवळ एखाद्या चांगल्या माणसाला फक्त बायको पुढे विषय नाही करणार नाही पाहिजे की मी तुला तोडायला लावलं. एक काम करतो हा याचा व्यवहार आता मीच करतो. हे वर्ष राहू दे माझ्याकडे. हा पुढल्या वर्षी तुला घेऊन टाक मग. हा जमन मग. हा जाऊ का मग आता मी? हा जा. हॅलो भाऊ लईच बदलला रे. जाऊ दे मी आहे त्याच्या पाठीमागे. आईला शेवटी भाऊच भावाच्या कामाला आलं की आपण उगं भांडत बसलो याच्याशी.